तर रामकृष्ण हरी मंडळी, तर म्हणलं सकाळ सकाळ आंघोळ करावा, तर एक तास झाला आमची मोरी हाऊसफुली. आणि ते का तर बाचे बॉचा हातपायासोबत कपडे धुवायचं पण काम चाललंय आमच्या घरी. हा एवढा गुणी वागतोय की ह्याच्या रूपात मी माझा आवईच बघतोय, पण त्याला अजून जमा नाही. पण ह्याला आता आंघोळ घालताना ह्याचा हाल बघून मला मा दिवस आठवलं. मला आंघोळ घालताना आमची मम्मी पण मा असंच हाल करायची. मग डोळ्यात साबण जाऊ दे नाही तर साबणात डोळे जाऊ दे, माय आंघोळ झाल्याशिवाय मला काय सुट्टी नसायची. असो आता ह्याचा टाइमपास बघता म्हणलो रानातून आल्यावरच आंघोळ करावा. तर रानात गेलो तो गोट्यावर रुक्मिणीची आंघोळ चालली होती आणि उन्हाकाराचं तिला धुतल्यावर तिला पण बरं वाटतंय. मग भावाने पहिलं तिला धुवून घेतलं आणि मग गोऱ्यांना खायला टाकून आम्ही आलो वावरात. आणि ते का तर भावाच्या बोरची मोटर आज पण वर काढायची होती. आणि कारण काय तर बोरच्या चारही बाजूची माती डासळलीत आणि त्याच्यात मोटर गुतलीत आणि कच्ची मुळे जाम होऊन ती निस्तीच बंद पडतीत. मानल्यावर त्या कच्चीचा आज सोक्ष मोक्षच लावायचा असं म्हणत आधी मोटर वर काढली आणि मग डायरेक्ट बोरची मशीन बोलावली. आणि बोरची मशीन रानात न्यायची म्हणल्यावर आधी रस्ता बनवायला लागल. आणि रस्ता बनवताना कडक उन्हाने एवढं व्हिटॅमिन डी दिलं की डायरेक्ट चक्कर लागतच झालं. म्हणून आम्ही व्हिटॅमिन